नमस्कार, मराठी स्वयंपाकमध्ये आज आपण मस्त चमचमीत, झणझणीत, अगदी पटकन होणारा, मुख्य म्हणजे कमी मसाल्यांमध्ये तयार होणारा काळ्या चण्याची भाजी करणार आहोत. आता उन्हाळ्याला तर सुरुवात झालीच आहे, तर अशा वेळेस बाजारात तर ताज्या भाज्या कमी असतात. रोज रोज काय बनवायचे ते सुचत नाही, म्हणून आज आपण काळ्या चण्याची भाजी कशी करायची ते बघणार आहोत. तर बऱ्याचदा काय होतं, भाजी एकीकडे आणि त्याचे पाणी एकीकडे असे वेगळे होऊन जाते. तर असे होऊ नये यासाठी आज आपण या ठिकाणी एक खास पदार्थ वापरला आहे. यामुळे काय होईल, चण्याची भाजी छान अशी मिळून येईल. शिकायची रेसिपी तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर या ठिकाणी हे चणे मी छान असे रात्रभर भिजवून घेतलेले आहे. वजनाने म्हणाल तर 1 कप भर मी या ठिकाणी चणे भिजवलेले आहे. चणे सुद्धा रात्रभर छान असे फुललेले आहे, छान भिजवून सुद्धा झाले. आता आपण हे चण्यातले सर्व पाणी काढून घेऊया. तर चण्यातले आपण सर्व पाणी काढून घेतले. त्यामध्ये आपण साधारण 2 कप पाणी घालायचे. पाणी घातले की यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे. आता आपल्याला हे छान असे शिजवून घ्यायचे आहे. आता मीठ घातले, त्यानंतर आपल्याला पाव चमचा हळद घालायची, छान मिक्स करून घ्यायची आणि याला 2 ते 3 कुकरच्या शिट्ट्यांमध्ये छान असे मऊ शिजवून घ्यायचे आहे. तोपर्यंत आपण यासाठी साहित्य काय लागणार आहे ते बघूया. तर 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहे. 1 लालसर टमाटा असा बारीक चिरून घेतलेला आहे. 1 चमचा लाल मिरची पावडर घेतली आहे. 1 चमचा कांदा लसूण मसाला घेतला आहे. हवं तर तुम्ही तुमच्या साठवणीचा जो मसाला असतो तो सुद्धा वापरू शकता. त्यानंतर अर्धा चमचा धना पावडर घ्यायची, चवीनुसार मीठ घ्यायचे, पाव चमचा हळद घ्यायची आणि आपल्याला अर्धा चमचा जिरे घ्यायचे. 2 मी मिरच्या अशा उभ्या चिरून घेतलेल्या आहे. तर हे झाले आपले चण्यासाठीचे साहित्य. आता आपल्याला चण्यासाठी छोटेसे वाटण तयार करून घ्यायचे. तर त्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये सुकं किसलेलं खोबरं अर्धा कप घेतलेलं आहे. 10 ते 12 लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहे. मुठभर कोथिंबीर घालायची. हवं तर तुम्ही या ठिकाणी 1 इंच आलं सुद्धा घालू शकता. आता याला पाणी न घालता छान असे बारीक वाटून घ्यायचे आहे. पाणी न घालता आपल्याला हे वाटून घ्यायचे. तर हे बघा, मी या ठिकाणी छान असे बारीक वाटून घेतलेले आहे. तुम्ही बघू शकता छान असे वाटले गेलेले आहे. आता आपण हे वाटण 1 मिनिटभर बाजूला ठेवून देऊया. तोपर्यंत आपले चणे असे छान असे मऊ शिजलेले आहेत. तुम्ही बघू शकता मी या ठिकाणी कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्यांमध्ये हे चणे छान असे मऊ शिजवून घेतलेले आहे. छान असे पटकन हाताने दाबल्या जात आहे. तुम्ही बघू शकता. आता आपण भाजी छान अशी एक संध व्हावी, मिळून यावी यासाठी आपण या वाटणामध्ये साधारण 2 ते 3 चमचे चणे घालणार आहोत. चणे घातल्यामुळे भाजी छान अशी मिळून येते, एक संधपणा होतो. चणे एकीकडे, त्याचे पाणी एकीकडे होत नाही. यामुळे यामध्ये आपण चणे घालून छान असे वाटून घेऊया. तर अशा पद्धतीने मी चणे घालून हे छान असे वाटून घेतलेले आहे. छान अशी पेस्ट तयार केलेली आहे. तुम्ही बघू शकता. आता आपले मसाला सुद्धा या ठिकाणी तयार आहे, वाटण तयार आहे. आता आपण कढईमध्ये साधारण 3 मोठे चमचे तेल घालूया. तेल आपल्याला छान असे कडकडीत तापवून घ्यायचे आहे. तेल छान कडकडीत तापले की यामध्ये आपल्याला 2 मोठे तेजपत्ते घालायचे. तेजपत्ता घातला त्यानंतर आपल्याला जिरे घालायचे. जिरे आणि तेजपत्ता आपल्याला छान असे फुलण्यापर्यंत परतवून घ्यायचे आहे. त्यानंतर या ठिकाणी 2 हिरव्या मिरच्या आपल्याला या ठिकाणी घालायच्या आहे. हवं तर तुम्ही लाल मिरची सुद्धा या ठिकाणी वापरू शकता. आता मिरच्या आणि जिरे आपल्याला छान असे परतवून घ्यायचे आहे. आता जिरे छान फुलले की यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा. कांदा सुद्धा आपल्याला या जिऱ्या मिरचीमध्ये छान असा परतवून घ्यायचा आहे. गॅस आपल्याला मंद करायचा. मंद गॅसवर आपल्याला हा कांदा साधारण 1 मिनिटभर छान परतवून घ्यायचा आहे. कांद्याला छान असा हलका सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हा कांदा परतवून घ्यायचा आहे. तर तुम्ही कांदा किसणीने सुद्धा किसून या ठिकाणी वापरू शकता. मी बारीक चिरून घेतलेला आहे. तर कांदा आपण छान 1 मिनिटभर सोनेरी होईपर्यंत परतून घेतलेला आहे. आता यामध्ये आपण टोमॅटो घालूया. टोमॅटो सुद्धा आपल्याला या कांद्यासोबत छान असा मऊ पडेपर्यंत परतवून घ्यायचा आहे. टोमॅटो परतवत असताना गॅस मात्र आपल्याला मोठा ठेवायचा आहे, कारण टोमॅटोतले जे पाणी आहे ते पटकन परतल्या जाईल आणि टोमॅटो छान असा मऊ पडेल. तर या ठिकाणी मोठ्या गॅसवर 1 मिनिटभर आपण टोमॅटो छान असा परतवून घेतलेला आहे. टोमॅटो सुद्धा छान असा मऊ पडलेला आहे. आता या कांद्या आणि टोमॅटो मध्ये आपल्याला जी आपण तयार करून घेतलेले जे वाटण होते ते आपल्याला घालायचे आहे. तर संपूर्ण वाटण आपण या ठिकाणी घालून घेतलेले आहे. आता या कांद्या टोमॅटो मध्ये आपल्याला हे वाटण छान असे तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचे आहे. गॅस मात्र आपल्याला बारीक करायचा आहे. बारीक गॅसवरच आपल्याला हे वाटण छान असे परतवून घ्यायचे. तर
एक मिनिटभर आपण हे वाटण मंद गॅसवर छान असे परतवून घेतलेले आहे। वाटणाला बघा छान असे तेल सुद्धा सुटलेले आहे, रंग सुद्धा छान आलेला आहे। आता आपण यामध्ये काही सुके पावडर मसाले घालूया। तर सर्वात पहिले आपण घालूया कांदा लसूण मसाला। आता कांदा लसूण मसाल्याऐवजी तुम्ही साठवणीचा जो मसाला असतो तो सुद्धा वापरू शकता। त्यानंतर मिरची पावडर घालायची, धना पावडर घालायची, हळद घालायची, त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचे। मीठ आपल्याला फक्त या वाटणापुरतीच घालायचे आहे। आपण चणे शिजवण्यासाठी मीठ घातले होते, त्यामुळे मीठ हे बेतानी घाला। आता हे मसाले या वाटण्यामध्ये छान असे परतवून घ्यायचे आहे। तेल सुटेपर्यंत आपल्याला हे वाटण परतवायचे। तर या मसाल्यांना वाटणाला बघा छान तेल सुटलेले आहे। आता याच्यात आपण जे मसाले घातले होते ते जळू नये यासाठी मी मिक्सरच्या भांड्यात पाणी घेतले होते, ते आपण यामध्ये घालूया आणि छान असे तेल सुटेपर्यंत उकळून घेऊया। तर हे बघा आपल्या या वाटणाला छान असे उकळी आलेली आहे, छान असे तेल सुद्धा सुटायला लागलेले आहे। आता याच्यावर झाकण ठेवून अर्धा मिनिटासाठी वाफ काढून घेऊया। तर अर्धा मिनिटानंतर बघा या वाटणाला मसाल्याला छान असे तेल सुटलेले आहे। आता यामध्ये आपण घालूया काळे चणे। जे चण्यामध्ये पाणी होते ते सुद्धा आपल्याला घालून घ्यायचे आहे। आपल्याला यामधले जे पाणी होते ते फेकून द्यायचे नाही, ते आपल्याला या भाजीमध्ये घालायचे आहे। आणि आता चणे छान असे आपण या मसाल्यामध्ये घातले की छान असे मिक्स करून घ्यायचे आहे। गॅस आपल्याला मोठा करायचा, मोठ्या गॅसवर याला छान असे मिक्स करून घ्यायचे। आता चणे आपण मोठ्या गॅसवर छान अशी उकळी काढून घेऊया। आता या चण्यांमध्ये आपल्याला अर्धा ते पाऊण ग्लास आपल्याला पाणी घालायचे। पाण्याचे प्रमाण तुम्ही कमी जास्त सुद्धा करू शकता। आता पाणी घातले की याला चांगले मिक्स करायचे आणि याला छान असे उकळी येऊन द्यायची, छान असे तेल सुटून द्यायचे। आता आपल्याला गॅस मात्र मंद ठेवायचा आणि छान तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचे। तर मंद गॅसवर आपण हे छान असे उकळून घेतलेले आहे, तेल सुद्धा छान सुटले। यावर आपण थोडीशी कोथिंबीर घालूया आणि याला छान असे मिक्स करून घेऊया। तर आपली या ठिकाणी काळ्या चण्याची भाजी छान अशी झालेली आहे। आता यावर आपण थोडीशी तडका टाकूया। तर त्यासाठी तडका पॅन मध्ये मी 2 चमचे तेल घेतलेले आहे। तेल छान कडकडीत तापले की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मिरची पावडर घालायची। मिरची पावडर छान अशी फुलली की यामध्ये आपल्याला 2 हिरव्या मिरच्या घालायच्या आहे। मिरची घालणं संपूर्णपणे ऑप्शनल आहे। मिरची घातली की याला छान असे फ्राय करून घ्यायचे। त्यानंतर आपण जी भाजी होती आपली त्यावर आपल्याला ही फोडणी घालायची आहे। तर आपली चमचमीत झणझणीत या ठिकाणी तयार झाली काळ्या चण्याची भाजी। आता याला सर्व करूया। तर अशा प्रकारे आज आपण मस्त चमचमीत झणझणीत काळ्या चण्याची भाजी कशी करायची ते बघितले। ही भाजी अगदी चवीला अप्रतिम लागते, जशी हॉटेलमध्ये मिळते त्याच पद्धतीने ही भाजी लागते। तर ही काळ्या चण्याची भाजी छान अशी एकसंध व्हावी, मिळून यावी यासाठी आपण वाटणामध्ये थोडेसे काळे चणे घातले। तुम्ही सुद्धा अशी काळ्या चण्याची रेसिपी करून बघा, कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।